संपूर्ण राज्याचं लक्ष नांदगाव विधानसभा मतदारसंघावर लागलेलं आहे। नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदे जे आहेत ते या ठिकाणी उमेदवारी करतायत। अण्णा, प्रचंड मोठी रॅली जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। नुसते कार्यकर्ते पदाधिकारी नाही, व्यापारी सुद्धा आपल्या रॅलीत उतरलेत। काय वातावरण बघायला मिळतं? माझ्या मायबाप जनतेचा आशीर्वाद आहे, मी इतकंच म्हणेल, बाकी माझ्याकडे काही शब्दच नाहीये। पण मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या सभा होत आहेत। या सगळ्या सभांचा काय परिणाम होईल? उद्या स्वतः मुख्यमंत्री तुमच्यासाठी, मायबाप जनता, मी जर विकास काम केला असेल तर मला आशीर्वाद नक्की देईल आणि मी परमेश्वरजवळ प्रार्थना करतो की माझ्या मायबाप जनतेने त्यांची सेवा करण्यासाठी मला संधी द्यावी। कुठलीही पार्श्वभूमी नसताना तुम्ही नांदगाव मतदारसंघात आलात, आमदार झालात, या ठिकाणी प्रचंड कामं, आजची ही रॅली बघतोय आम्ही, मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोक देखील सहभागी झालेले आहेत। काय हे रॅली नेमकं काय सांगतेय? ही रॅली हे सांगते की माझा मायबाप जनतेचा, व्यापाऱ्यांचा, माझ्या आया बहिणींचा, तरुणांचा हा मला आशीर्वाद आहे। ही रॅली हे सांगते। आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत ते गावोगावी फिरतात, ते म्हणतात आम्ही कुठली रॅली काढणार नाही, आमच्यासोबत लोक आहेत। ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मनाच्या विरोधात मी कसं बोलणार? त्यांना जे योग्य वाटतं ते बोलतील। पण एकूणच या सगळ्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचे कामं आपण केलेत त्याचा बदला म्हणून, त्याचा एकूणच उत्तर म्हणून जनता आपल्याला निवडून दिला असा विश्वास आहे माझा। मी पूर्वीपासून म्हणतोय, माझा फक्त आणि फक्त माझ्या देवावर आणि माझ्या मायबाप जनतेवर माझा विश्वास। खरं तर या संपूर्ण सगळ्या प्रचारामध्ये, या तुमच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, तुमचा संपूर्ण परिवार या ठिकाणी प्रचारात आहे। किती ताकद असते परिवाराची अशा वेळेला? माझं हा जो नांदगाव विधानसभा मतदारसंघ हाच माझा परिवार आहे। माझा परिवार, माझा भाचा, माझा पुतण्या, माझा मुलगा, माझी बायको, माझी बहीण नाही, हा नांदगाव विधानसभा मतदारसंघ माझा परिवार आहे। 20 तारखेला ज्यावेळेला मतदान होईल, 20 तारखेला ज्यावेळेला मतदान होईल त्यावेळेला नांदगावमध्ये चमत्कार घडेल असं वाटतंय? मी आजच सांगतो, माझ्या मायबाप जनतेवर विश्वास आहे आणि तो विश्वासाचा उत्तर 23 तारखेला माझी मायबाप जनता देईल। खूप धन्यवाद सुहास कांदे। आपण बघतोय त्यांची प्रचंड रॅली जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आणि जोरदार रॅली जी आहे ती नांदगावमध्ये सध्या सुरू आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।